नमस्कार मित्रांनो, आता आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इतिहासाचे परीक्षेत नेहमी येणारे प्रश्न. सरळ सेवा भरती असेल, MPSC भरती, रेल्वे भरतीसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये प्राचीन भारत, मध्यकालीन भारत, आधुनिक भारत यावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहे. आजचा व्हिडिओ आहे आपला चौथा. याआधी 50-50 प्रश्नांचे 3 व्हिडिओ चॅनलवर टाकून झालेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसाल तर ते पण नक्की बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, मादाम कामा यांनी कुठे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आणि याच परिषदेत भारताचा ध्वज फडकावला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्टुटगार्ट, जर्मनी. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे कारण खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व योग्य. उठावात एकसूत्रता नव्हती, एककेंद्री नेतृत्व नव्हते, पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती, सुशिक्षित भारतीय आणि बहुसंख्य संस्थानिक उठावापासून अलिप्त राहिले. पुढचा प्रश्न आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सेनापती बापट. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात सर्वात पहिले कोणी बलिदान दिले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, मंगल पांडे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय इतिहासकाराने 1857च्या क्रांतीला एक क्रांती म्हटले नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, R.C. मुजुमदार. पुढचा प्रश्न, कोणता आयोग 1857च्या उठावानंतर भारतीय सेनेच्या पुनर्रचनेशी संबंधित होता? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, पील आयोग. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नव्हता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चित्तोडगड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय आंदोलनातील 1885 ते 1905चा काळ कोणता काळ म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उदारमतवादी. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतीय इतिहासात गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन येथे झाले. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या नेत्यांपैकी कोणाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न, हर्मिट ऑफ सिमला म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विलियम वेडरबर्न. पुढचा प्रश्न, ए नेशन इन द मेकिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न, कोलकाता विद्यापीठात पदवीदान समारंभात गव्हर्नरवर कोणी गोळीबार केला? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, बीना दास. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून कोणत्या अधिवेशनात निवडून आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्ही, हिरापूर आणि त्रिपुरी.
पुढचा प्रश्न, भारतीय नौदल आणि विमानदलात उठाव झाला त्याचा उद्रेक मुंबईतील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर कधी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18 फेब्रुवारी 1946. पुढचा प्रश्न आहे, कल्लांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजतरंगिणी. पुढचा प्रश्न आहे, महाभाष्य या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, पतंजली. पुढचा प्रश्न, अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाणिनी. पुढचा प्रश्न आहे, हर्षचरित खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बाणभट्ट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता इतिहासकार सिकंदर सोबत भारतात आला नव्हता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डायमेकस. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध राजा सम्राट अशोक कोणत्या वंशाचा शासक होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मौर्य वंश. पुढचा प्रश्न आहे, चाणक्यला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णुगुप्त. पुढचा प्रश्न, कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकने कोणता धर्म स्वीकारला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्याने मोठ्या प्रमाणावर साम्राज्य विस्तार केला यामध्ये कोणी मदत केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चाणक्य. पुढचा प्रश्न, प्राचीन भारतीय इतिहासातील शासक कोण आहे ज्याने आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंद्रगुप्त मौर्य. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मौर्य वंशाचा शासक नव्हता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अजातशत्रू. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सम्राट अशोकचे शिलालेख नाहीत? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, पाटलीपुत्र. पुढचा प्रश्न आहे, नंद वंशानंतर मगधवर कोणी शासन केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मौर्य. पुढचा प्रश्न, मौर्य काळात शिक्षणाचे सर्वात प्रसिद्ध केंद्र कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तक्षशिला. पुढचा प्रश्न आहे, पाटलीपुत्रला सर्वप्रथम कोणी राजधानी बनवलं होतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंद्रगुप्त मौर्य. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शिलालेखावरून सिद्ध होते की चंद्रगुप्त मौर्यचा प्रभाव पश्चिम भारतापर्यंत पसरला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुद्रदामनचा जुनागड अभिलेख. पुढचा प्रश्न आहे, मतविलास प्रहसन या नाटकाची रचना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महेंद्रवर्मन 1. पुढचा प्रश्न, द्रविड मंदिर स्थापत्यशैली
कोणत्या राजवंशाच्या काळात सुरू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पल्लव. पुढचा प्रश्न आहे, गजनी साम्राज्याचा प्रथम शासक कोण होता ज्याने खलिफाकडून सुलतानची पदवी धारण केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महमूद गजनी. पुढचा प्रश्न, महमूद गजनी भारतावर केलेल्या आक्रमणांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण आक्रमण कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोमनाथ मंदिर आक्रमण. महमूद गजनीने भारतावर केलेल्या आक्रमणांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे सोमनाथ मंदिरावरील आक्रमण. पुढचा प्रश्न, महमूद गजनीसोबत भारतात आलेल्या अल्बरुनीने कोणता ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किताब उल हिंद. पुढचा प्रश्न, दिल्ली सल्तनतची अधिकृत भाषा कोणती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फारसी. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीचा तो सुलतान कोण होता ज्याचा मृत्यू चौगान पोलो खेळताना घोड्यावरून पडून झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुतुबुद्दीन ऐबक. पुढचा प्रश्न, कुवत उल इस्लाम मस्जिद कोणी बांधलं होतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुतुबुद्दीन ऐबक. पुढचा प्रश्न, पहिली महिला मुस्लिम शासक रझिया सुलतान कोणाची मुलगी होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इल्तुतमिश. पुढचा प्रश्न, तराईंच्या द्वितीय युद्धात कोणी कोणाला पराभूत केलं होतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोहम्मद गौरीने पृथ्वीराज चव्हाणला. पुढचा प्रश्न, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही मॅडम ब्लावाटस्की आणि हेनरी ऑलकॉट. पुढचा प्रश्न आहे, पंजाबी पीपल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय. पुढचा प्रश्न आहे, विहारी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विदा सावरकर. पुढचा प्रश्न आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजा राममोहन रॉय. पुढचा प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत कधी गेले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1893. पुढचा प्रश्न, वेदांमध्ये पूर्ण सत्य आहे असे कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी दयानंद. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केशवचंद्र सेन. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश शासनकाळातील भारताचा अंतिम गव्हर्नर जनरल आणि प्रथम व्हाईसराय कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे, पुणे कराराचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मागास प्रवर्गाच्या लोकसभा आणि विधानसभांमध्ये
राखीव जागांसाठी. तर हे होते इतिहासाचे महत्त्वाचे 50 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.